भरा मुकाबला राहिला मागचा आणि त्या मुकाबल्यामध्ये विजयाचा श्रेय दिलं जाईल. आणि ऑफिशियल आम्हाला सांगतात की विजयश्री आहे या मॅचचा विजयाचा शिल्पकार मिस्टर सुभाष, मॅन ऑफ द मॅच. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सगळ्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आत्ताच आमच्यापर्यंत एक ऑनलाईन माहिती मिळालेली आहे की गणेश कोल्हा रामदास स्पोर्ट्स लाखिवली टीमचे खेळाडू आणि किरणजी जाधव सरांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत प्राइज पोहोचवलं गेलं आहे की गणेश कोल्हा जर गोलंदाजी करतात 3 विकेट म्हणजे हॅट्रिक पूर्ण करतात तर 500 रुपये, चौकाराची हॅट्रिक्स बॅटिंग करत असताना जर केली तर 500, षटकाराची हॅट्रिक्स केली तर 500 आणि जर कॅच पकडला तर 100 रुपये. किरणजी जाधव मॅन फ्रॉम पालिवली यांच्या माध्यमातून पारितोषिक असेल गणेशसाठी. सध्या तरी ही पारितोषिक जाहीर झालंय, परंतु मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलंय काय की सध्या गणेश नाही आहेत परंतु सचिन आहेत. सचिनची गोलंदाजी मात्र सध्या तरी आपण पाडलंय भारी हेच पाहायला मिळते. ओमसाई स्पोर्ट्स ओव्हर पाहतोय आपण. पहिला जो ऑन आहे प्रगती पथावर सुंदर त्या मात्र गोलंदाजी हाताळणी केली जाते. लॉवर फुल टॉस मध्ये कन्वर्ट केले सध्या तरी शैलेश स्ट्राईक एंड कडे सामना करतील सचिनचा. स्लॉक केलं या वेळेला मात्र खाली क्षेत्र मिड विकेट क्षेत्रामध्ये पुन्हा एकदा फिल्डर पोहोचलेत. धाव मात्र एक पूर्ण दुसऱ्याचा प्रयत्न, छोटीची फेकी आली, पुन्हा 2 धावा पूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. 3 ओव्हरच्या मुकाबल्यामध्ये प्रत्येक एक रन, प्रत्येक एक बॉल आणि प्रत्येक एक क्षण किती महत्वाचा आहे. कारण की एका क्षणाने आणि एका फरकाने मात्र आपण पाहिलं तर काय फरक पडतोय ते नक्कीच तुम्हाला आम्हाला आणि सर्वांना माहिती आहे. कारण की एका गुणाला एका मताला आणि नक्कीच आपण बघितलं तर घड्याळामध्ये एका सेकंदाला आपण पाहू शकतोय आणि त्याचप्रमाणे आपण बघितलं की एका मिनिटाला मात्र आपण बघितलं की गाडी मिस होते. त्यांनाच माहिती आहे की एक आणि जर लाख रुपयातून 1 रुपया देखील कमी केला ना तरी तो लाख रुपये देखील होत नाहीये. म्हणजे एक या आकड्याला किती महत्व आहे हे तुम्हाला देखील माहिती आहे, आम्हाला देखील माहिती आहे. परंतु एक संधी मात्र नक्कीच पकडावी लागेल. या वेळेला क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा फंबल झालाय, त्यावर मात्र जोडण्याचा प्रयत्न केला जातोय. टीमच्या टोटल मध्ये ही वाढ होताना पाहायला मिळते. एक चांगल्या प्रकारे आपण पाहिलं तर हे षटक पाहायला मिळते. पहिलं कंप्लीट झालंय पहिल्या षटकामध्ये
थोडीशी धीमी सुरुवात, 7 धाब्यांचे, परंतु कोणत्या प्रकारचं आपण बघितलं तर जोखीम नाहीये. शैलेशच्या 6 धाबा, अविनाशचं एका धाब्याचं योगदान, एकूण 7. परंतु येणारे अगदी आपण पाहिले ना तर आणखीन चेंडू असतील 12. किती येतील बघा. आमचे कॅमेरा मॅन पुन्हा एकदा दर्शवतात. हा फलक फडकत असताना पाहायला मिळते हा भगवा सो आपल्याला दर्शवला जातोय. समोरचा भगवा जो नक्कीच फडकताना पाहायला मिळते आपल्याला. महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख श्रीमान राजसाहेब ठाकरे चषक 20, 25, 26 आज आपण पाहिला. म्हणजेच काय तर जवळजवळ पहिला दिवस आणि 25 ला टाटा बाय बाय आणि उद्याच्या दिवसामध्ये 26 मध्ये कॅलेंडर नुसार आपण प्रदान करणार आहोत, इंटर होणार आहोत. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. ओव्हर नंबर 2 बॉलिंग ट्रॅकवर येतील आता महत्वपूर्ण षटक फेकण्यासाठी मिस्टर तुषार आहेत. त्यांच्याकडे आपण बघितलं तर गोलंदाजीमध्ये गती छान आहे. रफ्तारचे सौदागर आहेत. काय नियंत्रणामध्ये चेंडू हाताळलाय. अगदी यॉर्कर लाईन ही स्पेशालिटी ज्या गोलंदाजाकडे आहे ना, मी तर म्हणेन की त्या गोलंदाजाच्या समोर किती मोठा फलंदाज असू दे ना, तो देखील काही करू शकत नाहीये. कारण की आत्ताच्या क्रिकेटमध्ये जमीन आसमानचा फरक झालाय. कारण की यावेळेस जर तुम्ही स्टंपची लाईन पकडली ना तर तो चेंडू तुम्हाला स्टँड मध्ये आणावा लागतोय. आणि तुम्ही स्टंपच्या बाहेर जर आपण बघितलं ना तर हाताळला गेला ना तर तुम्हाला कदाचित वाचण्याची संधी असते. आणि तीच रणनीती आपण ह्याच मैदानावर नाहीये तर आता सगळीकडे क्रिकेटच्या पटलावर जिथे जिथे आपण बघितलं ना की सामने बघितले आहेत ना तिथे तिथे ही रणनीती पाहायला मिळते. आणि खास करून टेनिस क्रिकेटच्या पटलावर देखील आपण पाहिलंय. सध्या तरी आपण बघितलं की व्हाईट आलाय. संघाची टोटल 8च्या घरामध्ये पोहोचताना पाहायला मिळत आहे. षटक क्रमांक 2 तुषार पुन्हा एकदा सज्ज. बॉलिंग ट्रॅकवर रफ्तार के सौदागर कमेंट्री बॉक्स साइड करून मारा करताना पाहायला मिळत आहे. बॅकफुटला खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. अविनाश स्ट्रगल करतायत बॅटिंग करत असताना. अविनाशने आतापर्यंत किती चेंडू फेस केले तर आपण बघितले टोटल 4 चेंडू फेस केले. त्याच्यामध्ये आपण बघितलं तर फक्त 1 धाव. कुठेतरी नाराज असतील स्वतःवर. कारण की या प्रकारचं प्रदर्शन जर झालं तर मग आपण कुठेतरी अडचणीमध्ये येऊ शकतोय आणि हे त्यांना मान्य नाहीये. शॉर्ट दिले त्या वेळेला सुंदर कनेक्शन आणि दिलं या वेळेला गोलंदाजाला मोठं वालं टेन्शन. चेंडू बाउंड्रीच्या बाहेर 6 धावांसाठी सिक्सर. ना की छोटी गेंद म्हणजेच खोटी गेंद आणि त्यावर तुटून पडला गेला. भरपूर हवाला मिळाला. शॉर्ट पुल फटका खेचला. 14 धाव फलकावर पूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. षटकामध्ये आतापर्यंत फेकून झालेली चेंडू कंप्लीट 3. ऑफस्टंपची लाईन पुन्हा एकदा पकडली जाते. फिल्डर आहे तिथे सचिन. हो थोडेसे मिसफील्ड झाले त्यांच्याकडून देखील. प्रणव आले होते परंतु सचिन स्वतः पुन्हा एकदा चेंडूला उचलतायत. 2 धावा मिळतील. मोमेंटम थोडंसं आपण बघितलं की शिफ्ट झालं. मागील 2 चेंडू मध्ये 8 धावा आल्यात आणि त्यामुळे अविनाश नावाचा जो बॅटर स्ट्रगल करत होता ना तो देखील आता चांगल्या फॉर्म मध्ये येतोय, चांगल्या टच मध्ये येतोय. म्हणजेच काय विकेटचा कॉलम मात्र भरावा लागेल. हलक्या हाताने चेंडूला स्लाइस केला जातोय. गली क्षेत्रामध्ये फिल्डर आहेत तिकडे. धाव मात्र जरूर मिळेल. एका धावेने आपण पाहिले टीमची टोटल 17च्या घरामध्ये पोहोचले. अंतिमचा चेंडू असेल. तुषार या स्पेलला कशा प्रकारे फिनिश करेल. आतापर्यंत कॉलम खाली आहे बघा. विकेटचा तो भरला नाहीये. तो भरण्याचा प्रयत्न असेल तुषार यांचा पण तो यश मिळेल का त्यांना शैलेश टायकेंकडे. हो यावेळेला आपण बघितलं चुकीचा चेंडू फेकला गेला. नियंत्रण मात्र चुकलं गेलं. व्हाईट प्लस मात्र 22 धावा मात्र एक्स्ट्रा मिळतील. 19च्या घरामध्ये धाव फलक पोहोचताना पाहायला मिळालाय. पंच विशाल निरीक्षण करतायत. लगेच त्याने सांगितलंय की कशा प्रकारे आणि कुठल्या दिशेने हा चेंडू गेला होता आणि त्यांनी निरीक्षण केलंय आणि तेच सांगतायत फलंदाजाला की फलंदाजाच्या मनामध्ये शंका आहे त्या डिसिजन बद्दल.
परंतु जी शंका होती ती दूर केली आणि सांगितलं पंचांनी की यस इट इज अ वाईट असेल आणि बाईच असेल, दुसरं काही नाही. ज्याच्या व्यतिरिक्त सर तुम्हाला काही पाहिजे असेल तर ते मिळणार नाहीये. 19 धावा अंतिमचा चेंडू आहे. धाव फलकावर बिनबाद 19 दुसऱ्या ओव्हरमध्ये. पुन्हा एकदा लाईन पाहिली आपण तर मिस केली गेली आहे, परंतु या वेळेला नेम धरून गेम करण्याचा प्रयत्न. नेम चुकलाय, गेम चुकला आणि सगळं काही चुकताना पाहायला मिळतोय. मैदानाच्या आतमध्ये नक्की चाललंय काय. वाईट प्लस एक्स्ट्रा 3 धावा कंप्लीट केल्यात पळून आणि या क्षणाला ह्या चुका तुमच्या संघाला तुम्ही अडचणीमध्ये आणतायत. बघा क्रिकेट म्हणजेच काय, सी फॉर क्रिकेट आणि सी फॉर कंट्रोल. कंट्रोल तुम्हाला ठेवायला हवं आहे, परंतु थोडस कंट्रोल ठेवलं नव्हतं. हा फटका समोरच्या दिशेने खेळला जातोय. एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये फिल्डरचे प्रयत्न, चांगल्या प्रकारे चेंडूला अडवलं गेलाय. धावा पुन्हा मिळतील 2. धावसंख्येचा आकार वाढताना पाहायला मिळाले. टीमची टोटल मात्र पोहोचली गेली आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 24 धावा फलकावर पाहतोय आपण. 12ची सरासरी प्राप्त केलेली आहे. म्हणजेच काय की संध्याकाळच्या सत्रामध्ये सरासरी वाढलंय, म्हणजेच आता की कुठेतरी डोकंदुखी वाढू शकते. परंतु शेवटच्या षटकाला नक्की चांगल्या रीतीने हाताळावं लागेल. शेवटच्या षटकामध्ये चांगलं कमबॅक करावं लागेल. ते करण्यामध्ये यश मिळेल का, काय घडते पाहूया. जाऊया डीजेकडे. दोन षटकाचा खेळ पूर्ण 24 धाव फलकावर आपण पाहतोय. जसं म्हणतात ना की घामाच्या शाहीने लिहिलेली पानं कधीच कोरी नसतात आणि जी लोक करतात मेहनत त्यांची स्वप्नही मात्र कधीच अधुरी नसतात. स्वप्न मात्र आपण पाहिलं तर कोणाचं अधुरा राहील आणि कोणाचं पूर्ण होईल, कारण की त्याच्यासाठी आपण बघितलं तर मैदानाच्या आतमध्ये तितकाच घाम देखील गाळावा लागेल, तितकाच मेहनत देखील करावा लागेल. बॉलिंग ट्रॅकवर महेश डडगे बॉलिंग ट्रॅकवर आले. डेट ओव्हरमध्ये हा फटका खेचलाय समोरच्या दिशेने. प्रणव तिकडे आहेत. क्षेत्ररक्षण तर छान झालंय प्रणव यांच्या माध्यमातून आणि सिंगलच मिळेल. अपेक्षा हीच असेल रामदास स्पोर्ट्स लाखिवली या टीमला की या ओव्हरमध्ये आपण जास्त धावा द्यायच्या नाहीयेत. तर त्या प्रकारे आपण बघितलं तर ही गेम प्लॅनिंग देखील असू शकेल. परंतु पार्टनरशिप 25 धाव्यांचे झाले. पाहता पाहता ती कशी मोडली जाईल, तोडली कशी जाईल. पार्टनरशिप तोडण्याची संधी प्राप्त झाले आणि नाही, झेल सुटलाय. झेल धरणी मातेला दान केलाय. प्रयत्न तर आहेत परंतु नशीब साथ देत नाहीये आणि हे चित्र पाहायला मिळत आहे. ओमसाई बालकडी टीम आपण पाहिली तर ज्याप्रमाणे प्रयत्न करतायत की आम्हाला धाबा जोडायच्या आहेत, त्यांना नशीब साथ देत आहे, परंतु लाखिवली टीमला मात्र नशिबाची साथ मिळत नाहीये. आणि तेच तर प्रमुख कारण आपण पाहिलं, थोडस बॉडी लँग्वेज मात्र बदलताना पाहायला मिळालंय. हो, लेग कट्टर पाहिला आपण. चांगल्या पद्धतीने चेंडूची हाताळणी केली जाते. हलकस चेंडूला बाहेरच्या दिशेने वळवलं जात आहे आणि योग्य त्या क्षणाला आपण पाहिलं, योग्य त्या चेंडूची निवड म्हणजेच आपण पाहू शकतो बुद्धिमत्तेचा वापर गोलंदाजीमध्ये योग्य रीतीने केला जातोय. 27 धाव फलकावर. पुढील चेंडू पाहतोय यावेळेला अंडर राईज खेळण्याचा प्रयत्न. चेंडूने उंची जास्त घेतली आहे, लांबी कमी, फिल्डरची हमी पडतोय कमी. चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. पुन्हा एकदा निराशा लागली हाती. सीमारेखा पार. चौकार 4. की बुडत्याला काडीचा आधार परंतु गोलंदाजाला क्षेत्ररक्षकाचा आधार मिळणे गरजेची बाब आहे, परंतु मिळत नाहीये.
नाराज तर होतीलच. धावफळक 31. फुलटॉस पुन्हा एकदा आपण पाहिला. हा चेंडू हाताळला जातोय मिड विकेट क्षेत्रामध्ये. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये आपण पाहिलं तर फंबल होताना पाहायला मिळत आहे. वारंवार चुका चुका आणि चुका, जसं म्हणतात ना, चुकाल तर मुकाल. आणि नक्कीच आपण पाहिलं या वेळेला भरपूर चुका झाल्यात आउटफील्ड मध्ये आणि या चुका तुम्हाला नडताना पाहायला मिळू शकतात. 33 धावा फलकावर पूर्ण झालेल्या आहेत. चेंडू फेकून झालेत 5. नेक्स्ट मॅच टॉस आदिनाथ स्पोर्ट्स तेलीवडे आणि गावदेव स्पोर्ट्स कलंबाई, दोन टीमचे कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये या. टॉस आपण करूया. ऑफस्टंपच्या बाहेर चेंडूला स्लाइस केले, चॉक केले जातोय. पॉइंटच्या डोक्यावरून वेगाने प्रस्थान. चेंडू करतोय बाउंड्री लाईनचा प्रवास आणि अंतिमच्या क्षणाला बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून गेलाय. चौकार 4. पाहुणे देखील जोडतात तिकडे. आपण टॉस देखील कंप्लीट करूया दोन कर्णधारांच्या उपस्थितीमध्ये. चला, दोन कर्णधार तिथे दाखल झालेत. कलंबाई आणि तेलीवडे. टॉस का बॉस. कलंबाई टीम वन द टॉस अँड बॅटफील्ड क्षेत्ररक्षण निवडलंय. बॅटिंगसाठी आमंत्रण दिलंय तेलीवडी आदिनाथ स्पोर्ट्स या टीमला. सध्या तरी आपण बघितलं तर नेक्स्ट मॅच सो सेकंड राऊंड मध्ये आपण पाहणार अंतिमचा. सध्या तरी चला फील्ड सेटअप करा, रिक्वेस्ट करतोय मी ओमसाई स्पोर्ट्स बालकडी टीमला. आकर्षित जर्सी आपल्याला पाहायला मिळते ओमसाई स्पोर्ट्स बालकडी या टीमची, परंतु आकर्षित खेळ देखील तिथे केलेला आहे. मैदानाच्या आतमध्ये लक्ष आहे 38 धाव्यांचं. 38 धावांचं लक्ष्याचा पाठला का कशा प्रकारे करायचं आहे ते देखील आपण पाहणार आहोत. जसं म्हटलं जातंय ना, न झुकलो कधी न झुकणार आम्ही, हातात बॅट घेऊन मैदानाच्या आतमध्ये लढणार आम्ही. आणि नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आता मात्र लढाई तर होताना आपल्याला जरूर पाहायला मिळेल. लढाई मात्र मोठी आहे आणि ती जिंकावीच लागेल, कारण की गड आपला आहे. गड राखायचा आहे, तर राखायचं नाहीये तर गड जिंकायचा देखील आहे. आणि त्याच्यासाठी मात्र मैदानाच्या आतमध्ये आता संघर्षाचा शंखनाद मात्र करायचा आहे. रामदास स्पोर्ट्स लाखिवली 18 मध्ये 38 धावा चेस करेल का? उमेदची किरण आहे की नक्कीच केला जाऊ शकतायत, कारण की त्यांच्याकडे देखील आहे शस्त्र महास्त्र आणि नक्कीच त्या शस्त्र अस्त्राचा वापर करण्यामध्ये नक्कीच यश त्यांना देखील मिळेल. बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहतोय रोशन अंधेर, महेश आणि सचिन जोडी आपण पाहिली आहे. सध्या तरी स्ट्राईक एंडकडे सचिन. सचिन या बॅटरला आपण पाहतोय स्ट्राईक एंडच्या दिशेने. संघाची सगळ्यात मोठी जबाबदारी अराउंड द विकेटने रोशन. पहिला चेंडू आपण पाहिला तर ऑस्टमच्या बाहेर हाताळला जातोय. यॉर्कर लाईन ब्लॉकल मध्ये आपण पाहिलं तर गोलंदाजी करण्याचा प्रयत्न आणि ही लेंथ अगदी आपण बघितली ना ज्याप्रमाणे पकडली गेली आहे. नक्कीच तेच म्हणतायत पंच, तुम्ही चेंडू हाताळतायत समोर आलात तर मग LP WC मात्र कदाचित अडचण निर्माण होईल. परंतु आता अडचण काय निर्माण झालंय तर बॅटची हलकीशी कडा विकेट किपरच्या हातामध्ये घेऊन जातोय चेंडू आणि पहिला फलंदाज झालाय बाद. दुसऱ्याच बॉलवर अपेक्षा होत्या सचिन कडून, मात्र तो अपेक्षा भंग करून परताना पाहायला मिळत आहे आणि पहिला धक्का दाखवले टीमला.
लाखिवली टीमचे हार्दिक पांडे आता मैदानाच्या आतमध्ये आलेत. प्रणव खरपडे असं म्हणतात नाही की स्वतःच्या मनगटावर विश्वास असेल तर दुसऱ्याच्या पाया पडायची वेळ येत नाहीये. संघर्षाचे रान तुडवल्याशिवाय यशाचे पीक हाती येत नाहीये. आणि नक्कीच आपण बघितलं तर संघर्षाचा नक्कीच काळ मात्र इथून सुरू झालेला आहे. आणि त्या संघर्षाच्या काळाला मात्र आता जिद्दीने मात्र समोर जावं लागेल, लढावं लागेल आणि नडावं लागेल आणि तुडवावं लागेल. बॅकफुटला जाऊन मात्र चेंडूला ढकलण्याचा प्रयत्न केला होता प्रणवने. पहिले 3 चेंडू अगदी आपण पाहिले तर धाव एकही आलेली नाहीये. 38 लक्ष आहे. अडचणीमध्ये आलेला संघ आहे, परंतु या अडचणीतून मात्र मार्ग शोधा मात्र लागणारच आहे. शॉट ऑफ दी लेन. या वेळेला चेंडूला व्यवस्थित बॅटवर घेतलाय आणि फेकून दिलाय. दी बॅकवर्ड सुरमा लेका पार. षटकार 6 धावा. पुण्य मात्र दाखवून दिलंय की जोपर्यंत मी आहे ना. समोरला पुन्हा एकदा फटका हवेत. किरण मात्र येत आहेत. अंदाजा चुकलाय संघ काय चुकलाय. चेंडू पुन्हा एकदा चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. क्रिकेटची कला दर्शवायची आहे मला. षटकार चौकार मारून मी भरेन माझ्या संघाचा गला. आणि तेच मात्र त्याने केलंय. आपली दर्शवलंय कला. जबरदस्त बॅटिंग त्याची गरज होती, पुरवलंय त्याने. पुन्हा एकदा पाटलाचा नाद बैलगाडा आणि प्रणवने आल्या आल्या मैदानाच्या आतमध्ये केलाय मोठा वाला राडा. आता चर्चा रंगली, पण इतका वेळ घेऊ नका मित्रांनो. बालकडी टीम थोडस वेळेच्या बाबतीमध्ये सहकार्य करा. प्रणवने काय केलंय, कसं केलंय, कारनामा काय जबरदस्त केलाय. म्हणूनच का म्हटलं की लाखिवली टीमच्या हार्दिक पांड्या मैदानाच्या आतमध्ये आलेत. आणि आल्या आल्यानंतर त्याने आपला नक्कीच दमखम दर्शवला गेलाय. जबरदस्त अफलातून टीट फॉर टॅट. म्हणजे पहिले 3 चेंडू बघा एकी धाव नव्हती, परंतु त्यानंतर आपण बघितलं ना की उर्वरित 3 चेंडू मध्ये तब्बल 16. बॉलिंग ट्रॅकवर आता कोणता गोलंदाज येईल, आता तो देखील विचार असेल. आकाश अंतर मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी आपण बघितलं तर मग नवीन स्पेल असेल. 12 चेंडू आणि 22 धावा पूर्णपणे मॅचला हातामध्ये आणले आता. तर सरासरी 11चे. जर तुम्ही एका ओव्हर मध्ये 16 करू शकता तर 11 काय नाही करू शकतात. परंतु या वेळेला थोडस सांभाळून देखील खेळावा लागेल. आता महेश बॅकफुटला पंच केला जाते, कट केला जाते, कटचा फटका गॅप मध्ये, परंतु चेंडू थांबलाय का काय, हो तेच पाहायला मिळाला. थोडस आउटफील्ड तिकडे स्लो आहे आणि त्यामुळे चेंडू थांबला गेला असं वाटलं होतं की जवळजवळ मात्र चौकार मिळेल की काय, परंतु धावा मात्र जोडल्या. तीन धावा पहिल्याच बॉलवर जोडल्यात. 11-19 हे समीकरण डोळ्याच्या समोर आपल्याला पाहायला मिळेल. बघा ना, काही जवळजवळ मागच्या 4 चेंडूने पूर्णपणे समीकरण होतं ना. जे म्हणजे वजन होतं, तराजू ज्या काट्यामधलं वजन होतं ना त्या बालकडी टीमच्या बाजूने जवळजवळ 90% होतं. परंतु ते आता कसं झालंय पूर्णपणे आहे ना की 60% आपल्या बाजूने खेचलंय. त्याचं कारण प्रणवने अफलातून मात्र तहस महस मात्र केली आहे. एका बाजूने आपण बघितलं ना ती जी खेळी त्याने केली आहे लाजवाब.
उलटा समोरच्या दिशेने बॅक टू द बॉलर मात्र झेल आला होता. झेल सुटला जातोय आणि नक्कीच जीवनदान मिळत आहे प्रणव या खेळाडूला. प्रणव हा खेळाडू म्हणजेच काय तर धोक्याची घंटा वाजवताना पाहायला मिळते ओमसाई बालकड या टीमला. संघासाठी आपण बघितलं 10 चेंडू आणि 19 धावा जिंकण्यासाठी हव्या आहेत. खोलमध्ये हाताळला जातो चेंडू एकदा मात्र वेगाने पूर्ण होताना पाहायला मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील होऊ शकतोय. डेफिनेटली 2 धावा पूर्ण. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आहे का परंतु नाहीये. सिंगल डबल मात्र आपण बघितलं की ऊर्जा संचार आपण पाहिले केली आहे. ज्याप्रमाणे लाखिवली टीमच्या खेम्यामध्ये लाखिवली टीमला आपण बघितलं तर ज्याप्रमाणे पहिल्या 3 चेंडूला पाहिलं तर थोडेसे मायूस झाले होते कारण की तिथे धाव नव्हती विकेट आली होती. परंतु प्रणवचं येणं म्हणजेच काय तर ऊर्जा देणं. 9 चेंडू 17 धावा मॅच मध्ये आपण बघितलं तर पूर्णपणे आहे लाखिवली टीम आणि प्रणव आहे तोपर्यंत मी तर म्हणेन की 100% आहे. प्रणवची कामगिरी लक्षवेधी राहील या संपूर्ण मॅच मध्ये. सध्या तरी आपण बघितलं की थोडासा व्यत्यय येताना पाहायला मिळतोय. तसं म्हटलं जातं ना की स्वप्न मोठी ठेवायची असतील तर मनामध्ये जी तितकी जपावी लागते कारण की यश कोणाला सहजच मिळत नाही. त्याच्यासाठी देखील मैदानाच्या आतमध्ये भरपूर धडपड करावी लागते. धडपड मात्र करावेच लागेल. इकडून तिकडे तिकडून इकडे मात्र आपण बघितलं हा मॅच सुरू आहे परंतु आपण बघितल्यानंतर खेळाडू आहेत ना या खेळाला मात्र जिंकण्यासाठी आपण पाहू शकतोय पूर्णपणे जी आणि जान मात्र लावताना पाहायला मिळते. का हे वेळ आहे क्रिकेटचा. हे वेळच मात्र आपण बघितलं तर अनोखं आहे कारण की एक ट्रॉफी जिंकण्याचा आनंद काय असतो तर नक्कीच त्या 11 खेळाडूंना विचारा. कारण की न खाता न पिता दिवसभरामध्ये मेहनत करून म्हणजे ती कोणत्याही क्रमांकाची ट्रॉफी असो तो जिंकण्याचा आनंद अगदी आपण बघितलं ना इतर गोष्टीमध्ये मिळणार नाहीये तो क्रिकेटच्या मॅच मध्ये जिंकलेल्या ट्रॉफी मध्ये मिळतो आणि नक्कीच ती धडपड मात्र आपल्याला ही पाहायला मिळते. त्याहून एक चेंडू मात्र हा फेकला जातोय लेग स्टंपच्या बाहेर. हा चेंडू चाललाय फाईटचा इशारा मात्र मिळतोय. टीमच्या टोटल मध्ये आपण नजर टाकूया. टीमची टोटल वाढलेली पाहायला मिळते. टीमची टोटल पोहोचली गेली आहे. उलटा पुन्हा एकदा समोरच्या दिशेने चेंडूची फेकी आली आहे नॉन सेकंड कडे आणि धावा मिळाल्यात. पुन्हा एकदा आपण पाहिल्या तर 2 धावा संघाच्या टोटल मध्ये वाढ होताना पाहायला मिळाली. 24 धावा 24 रन्स म्हणजेच काय तर डोळ्याच्या समोर अजून देखील जिंकण्यासाठी चौदा धाव्यांची गरज. 8 चेंडू आणि 14 धावा. मॅच मात्र आपण बघितली आहे थोडीशी शांत ठेवली या ओव्हर मध्ये परंतु या वेळेला हवेत चेंडू गगनचुंबी फटका मात्र चेंडू थांबवलाय की काय घडलंय काय परंतु या वेळेला आपण पाहू शकतोय की तिकडे देखील नजर आहे इकडे नजर आहे तिकडे घडलंय काय परंतु अगदी आपण पाहू शकतोय की चेंडूला थांबवलं गेलंय. 2 धावा मात्र प्रणयचे प्रयत्न पाहिले आपण. प्रणयने पूर्णपणे कामगिरी जबरदस्त केली आहे. या वेळेला नक्कीच आपल्या संघासाठी त्या क्षेत्ररक्षकाचं योगदान कारण की 4 धावा मात्र अमूल्य त्याने ज्या वाचवल्या गेल्यात. हो या वेळेला गुडना टेकून चेंडू दिलाय फेकून 6 धावांसाठी मनसे षटकार. जबरदस्त फलंदाजी आपण पाहतोय काय लाजवाब. 6 चेंडू आणि 6 धाव्यांची गरज. 32 धावा फलकावर. पहिल्या ओव्हर मध्ये 16 दुसऱ्या ओव्हर मध्ये 16 32 16चा पाडा मात्र वाचलाय. प्रणय जेव्हापासून मैदानाच्या आतमध्ये आलाय आता 6 मध्ये 6
संकट मोचक आज आपण बघितलं ना तर मग तेच सांगेन मी. प्रणय नक्कीच मैदानाच्या आतमध्ये खेळतोय आणि प्रणयला नक्कीच त्या खेळीला पाहून मला नक्कीच एक आठवण झाली या. व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम आणि प्रणवने केलंय मैदानामध्ये मैदान जाम. जबरदस्त आपण पाहिली तर खेळी 6 सध्या आपण पाहिलं स्ट्राईक एंड कडे. दिवसचा फटका चांगल्या प्रमाणे खेळला जातोय. हो चौकार चौकार 4 धावा. मॅच मात्र आपण पाहिली तकदीर बदली, तस्वीर बदली, बदला है ये पिक्चर. 4 रन 4 धावा. 2 धावेची गरज. डेफिनेटली आपण पाहिलं काय जबरदस्त काउंटर अटॅक, जबरदस्त क्रिकेट खेळला गेलाय. सध्या तरी आपण पाहू शकतोय की लाखिवली टीमचा बोलवाला लेगवर जैसी गेंद वैसी नसीहत. खेल खल्ला, सामना समाप्त, सामना जिंकलाय रामदास स्पोर्ट्स लाखिवली या टीमने. अभिनंदन रामदास स्पोर्ट्स लाखिवली. 38 करायच्या होत्या जवळजवळ 18 मध्ये, परंतु 14 मध्ये 42 केल्यात आणि सामन्याला अच्छा 9 चेंडू 28 धावा नाबाद. प्रणव मॅन ऑफ द मॅच. प्रणव या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी या थोडस तुम्हाला मी टेस्ट देखील करूया. काय स्प्रिंग ब्रिंग कुठे बसवले का अंगात? काय जबरदस्त फलंदाजी केली लाजवाब. कारण की अशी फटकेबाजी झाली ना का पूर्वीचं क्रिकेट होतं लगेच त्या खेळाडूची बॅट चेक करायची आहे, बॅटची तपासणी करायची की कदाचित त्या बॅटमध्ये स्प्रिंग वगैरे आहे की नाही. आणि एकदा असं घडलं देखील होतं. परंतु हे टेनिस क्रिकेट आहे, इथे तसं नाही आहे मित्रांनो. कारण की इथे मेहनत करावी लागते, घाम गाळावे लागतात आणि तेव्हाच मात्र असे सोन्याचे दिवस उगवत आहेत. आणि नक्कीच आपण बघितलं तर अफलातून बॅटिंग केली आहे प्रणवने. प्रणव करपडे काय लाजवाब मात्र फटकेबाजी पाहायला मिळाली, लाजवाब खेळ त्यांचा पाहायला मिळालाय आणि या मॅचचे हिरो ठरलेत. या प्रणव वन ऑफ द मॅच सगळे विषय ट्रेंडिंगला आहेत आणि आमचा प्रणव आहे आज ट्रेंडिंगला.